लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेमधील ई-केवायसी या ई-केवायसी करण्याकरता अजून एक संधी मिळणार का? राज्यातील लाखो महिलांची महत्त्वाची मागणी आणि ज्या मागणीबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बोलताना सांगितले की जर लाडक्या बहिणी खरंच प्रलंबित राहिल्या असतील आणि महिलांची संख्या जास्त असेल तर ई-केवायसी सुरळीतपणे आम्ही पुन्हा सुरू करू आणि मग याच ई-केवायसी साठी महिलांना अजून एक संधी मिळणार का असा प्रश्न राज्यातील सर्व महिला विचारत आहेत। खरं पाहायला गेलं तर ज्यावेळी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भातील जी-आर अथवा शासन निर्णय आला होता त्या शासन निर्णयामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे नमूद केली होती की प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागेल। मग आता हा जो महिना आहे आजपासून जून महिना सुरू झाला आहे, मग या जून महिन्यामध्ये खरंच या लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याकरता अजून एक संधी मिळणार का? 30 एप्रिल 2026 रोजी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी एडिट करण्याची प्रक्रिया संपली आहे, परंतु लाडकी बहीण योजनेची नवीन ई-केवायसी करण्यासाठी आपण पाहिलं होतं की 31 डिसेंबर नंतर कोणत्याही प्रकारची मुदत वाढ मिळाली नाही आणि लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांच्या आकडेवारीमध्ये सर्वाधिक जास्त आकडा कोणता असेल तर ई-केवायसी प्रलंबित राहिलेल्या महिला आहेत। अर्थातच यामध्ये सर्वच अशा महिला नाहीत की ज्या पात्र आहेत। अनेक महिला अशा आहेत की ज्यांना माहिती होतं की आपण कोणत्या ना कोणत्या अटीमध्ये कोणत्या ना कोणत्या निकषामध्ये त्या ठिकाणी अपात्र ठरतोय आणि म्हणून त्या महिलांनी त्या ठिकाणी त्यांची ई-केवायसी केली नाही आणि ही ई-केवायसी न केल्यामुळे त्यांचे देखील योजनेचे पैसे बंद झाले आहेत। परंतु अशा देखील अनेक महिला आहेत की ज्यांना ई-केवायसी न केल्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले आहेत, परंतु त्या सर्व अटी सर्व निकष सर्वत्र पात्र आहेत। तर यामध्ये जी-आर नुसार प्रत्येक वर्षीची जून महिन्यामध्ये ई-केवायसी करायची होती, मग ती ई-केवायसी परत आता या जून महिन्यामध्ये सुरू झाली आहे का किंवा ही आता कधीपर्यंत सुरू होणार आहे, सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। या योजनेसंदर्भात आपण रोज महत्त्वाचे आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो, म्हणून आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून लाडक्या बहिणींनो या योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळत असतात। तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी-आर ने काय सांगितलं होतं की प्रत्येक वर्षी आता आपण पाहिलं आहे की पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, या योजनांमध्ये देखील ई-केवायसी प्रत्येक वर्षी करावी लागते। ही ई-केवायसी प्रत्येक वर्षी करण्यामागचा मुद्दा काय असतो किंवा उद्दिष्ट काय असते की संबंधित लाभार्थी महिला आहे ती जिवंत आहे का आणि जिवंत असेल तरच त्यांना निधी दिला पाहिजे, अन्यथा आपण काय पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारे महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतले होते, ज्यामध्ये सरकारी नोकरदार महिला असतील, अनेक महिला अशा होत्या की स्वतः महिलेचं फेक आधार कार्ड होतं त्याला पुरुषाचं अकाउंट लिंक केलं होतं आणि त्यांनी देखील या योजनेतून लाभ घेतला। मग अशा पद्धतीने हा लाभ थांबवण्यासाठी किंवा चुकीच्या महिलांना वितरण देण्यासाठी सरकारच्या वतीने ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। सरकारने फक्त ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली नाही तर सरकारने काय केलं की विविध विभाग असतात, मग आपला परिवहन विभागाकडून कोणकोणत्या चारचाकी वाहन आहेत त्याचा डेटा घेतला, रेशन विभागाकडून रेशनिंग कार्डवर नक्की किती सदस्य आहेत तो डेटा घेतला, त्यासोबत IT डिपार्टमेंटकडून कोण ITR भरतं का तो डेटा घेतला, सरकारच्या इतर नोकरीच्या डिपार्टमेंट कोण नोकरीला आहे कोण पेन्शन घेते हा डेटा घेतला आणि या सर्व डेटांची छाननी करून यामधून ज्या महिला पात्र ठरल्या आहेत केवळ त्यांनाच पात्र ठरवण्यात आलं आणि ज्या महिला कोणत्या ना कोणत्या अटीमध्ये कोणत्या ना कोणत्या निकषामध्ये त्यांना अपात्र दिसल्या त्या महिलांना सरकारच्या वतीने अपात्र केलं। अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेची प्रक्रिया सुरू आहे। पण यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता एप्रिल महिन्यामध्येच ई-केवायसी बंद झाली होती, मग आता ही जून महिन्यामध्ये लगेच सुरू होईल का तर शक्यता कमी आहे। पण लक्षात घ्या ही नवीन ई-केवायसी नव्हती, म्हणजेच की एप्रिल महिन्यापर्यंत जी मुदत होती ती ई-केवायसी एडिट करण्यासाठीची मुदत होती। आता मागील वर्षापासून म्हणजेच की 31 डिसेंबर पासून जून महिन्यापर्यंत ज्या काही महिलांचं निधन झालं असेल त्यांना योजनेतून आता पुन्हा एकदा त्यांचा लाभ थांबवण्यासाठी सरकार ई-केवायसी प्रणाली परत सुरू करू शकतं, जेणेकरून ज्या पात्र महिला आहेत त्यांना ई-केवायसी करता येईल आणि ज्या महिलांची ई-केवायसी राहिली होती त्यांची देखील ई-केवायसी या निमित्ताने होऊ शकते आणि त्यांची ई-केवायसी झाल्यावर त्यांना देखील हा मोठा दिलासा मिळू शकतो। खरं तर आम्ही वारंवार ही मागणी लावून धरली होती आणि अजूनही आम्ही सरकारला ही मागणी महिला व बालविकास विभागाला मागणी करतोय। काय आहे की लाडकी बहीण योजना म्हणजे फक्त शहरी विभाग नाही तर यामध्ये ग्रामीण विभाग आहे आणि अनेक ग्रामीण विभागामध्ये खेडोपाड्यामध्ये वाड्या वस्त्यावर काय असतं की सोशल मीडियाचे प्रमाण कमी आहे, स्मार्टफोनचे प्रमाण कमी आहे आणि म्हणून तेथील महिलांना त्या ठिकाणी या ई-केवायसी बाबत पाहिजे एवढी जनजागृती झाली नाही। त्यांना काय वाटलं की बँकेमध्ये जी केवायसी केली आहे ती केवायसी आणि ही केवायसी या दोन गोष्टी एकच आहेत
परंतु या दोनही गोष्टी वेगवेगळ्या होत्या आणि म्हणून त्यांनी बँकेत जाऊन खात्री केली की आमची ई केवायसी झाली का, बँकेमध्ये त्यांना सांगितलं तुमची ई केवायसी झाली आहे, म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन त्यांची ई केवायसी केली नाही आणि या बाबींमुळे किंवा या अडचणींमुळे त्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आणि मुदत देखील मिळाली नाही. म्हणूनच सरकारने एक मुदतवाढ द्यायला हवी होती, 31 मार्चपर्यंत द्यायला हवी होती, 30 एप्रिलपर्यंत द्यायला हवी होती, अशी मागणी आम्ही देखील वारंवार करत होतो. आता देखील ही मागणी असेलच की ज्या नवीन ई केवायसी जेव्हा सुरू होईल किंवा नवीन ई केवायसी तुम्ही जून महिन्यामध्ये GR नुसार जी चालू करणार होता ती सुरू करण्याची अधिसूचना येण्याआधी त्यामध्ये असं देखील तुम्ही तरतूद केली पाहिजे की ज्या महिलांनी आता ई केवायसी केली नाही त्यांना देखील तुम्ही ई केवायसी करण्यासाठी त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून ज्या महिला पात्र आहेत ते त्यांची ही केवायसी करून घेतील आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या ठिकाणी त्याच्या पद्धतीने सुरू राहणार आहेत. आणि म्हणूनच या ई केवायसी बाबत देखील आपण वेळेवर अपडेट जाणून घेत आहोत. आता याची जर ई केवायसी परत सुरू झाली त्याची अधिसूचना येईल किंवा आपल्या महिला व बालविकास मंत्री याबाबतची माहिती देतील आणि ही माहिती आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. त्यासोबत ही मागणी देखील आपण नक्कीच लावून धरणार आहोत. तुमच्या देखील परिवारामध्ये किंवा तुम्ही स्वतः देखील फक्त ई केवायसी राहिली म्हणून तुमचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत का तर नक्की कमेंट करून सांगा. किंवा अटी आणि निकषांमध्ये पात्र असून ई केवायसी करून देखील तुमचे पैसे बंद झाले असेल तरी देखील कमेंटच्या माध्यमातून कळवा, जेणेकरून किती महिला आहेत, किती संख्या आहे, कोणतं तालुका आहे हे आपल्याला माहिती मिळणार आहे. हे महत्त्वाचे व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.